Hello, friends. From today, we are going to start the third unit, in which the first poem is If, and it is a very nice poem. The poet, through this poem, wants to give advice. In this poem, narrator is father, and a father is giving advices to his son to live a happy life. What should his son do to be happy in his life, to be successful in his life? And this poem is written by one of the most famous English writer, that is Rudyard Kipling. Friends, you know a very famous serial was there. The name of that serial was the Mowgli. It was about one movie is also there on that. That Mowgli, that story was written by Rudyard Kipling. So, let's start the poem. In today's video, we are going to discuss about the warming up and chit-chat activities from this poem. चला तर मित्रांनो, आज आपण आपल्या पुस्तकातील तिसऱ्या युनिटला सुरुवात करत आहोत, ज्याच्यामध्ये पहिली कविता आहे इफ. हा शब्दच खूप काही आपल्याला सांगून जातो. या कवितेचे कवी आहेत रुडियार्ड किपलिंग, जे एक इंग्रजी भाषेतले फार महान असे कवी होऊन गेलेले आहेत, ज्यांनी मोगली, आपल्याला माहिती आहे टी व्हीवर पण सिरियल होती, त्याच्यावर एक चित्रपट पण आहे. याच्यामध्ये अनेक स्टोरीज तुम्ही, ते जंगल बुक, खरं तर त्याचं ते जंगल बुक असं नाव आहे त्या पुस्तकाचं, जे रुडियार्ड किपलिंग यांनी लिहिलेलं आहे, आणि त्यासाठी त्यांना नोबेल प्राईज पण मिळालेलं आहे. तर या कवितेमध्ये वडील मुलाला वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश करतायत, सल्ला देत आहेत. त्याचे भावी आयुष्य आनंदी, सुखी आणि यशस्वी कसं होईल, त्यासाठी त्याला काय करावं लागेल, अशा प्रकारचा सल्ला या कवितेतून दिलेला आहे. तो अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी पण. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कवितेतील वॉर्मिंग अप, ज्याच्यामध्ये चिटचॅट आणि डिस्कशन असणाऱ्या काही ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. लेट्स स्टार्ट द चिटचॅट. फॉर्म ग्रुप्स अँड चॅट. फर्स्ट क्वेश्चन फॉर चिटचॅट इज, तुम्ही तुमचा ओन रिप्लाय लिहू शकता, कसं लिहायचं आहे तेवढं फक्त आपण डिस्कस करणार आहोत. यू कॅन राईट युअर ओन. हाऊ डू यू रिॲक्ट व्हेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू? Such situations always happens with each and every student. अशा प्रकारच्या परिस्थिती तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. अशा वेळेस तुमची रिॲक्शन कशी असायला पाहिजे, किंवा तुम्ही काय करताय, आणि हा तुमचा स्वतःचा अनुभव तुम्हाला लिहायचा आहे. काय विचारले पहिल्या प्रश्नात? हाऊ डू यू रिॲक्ट व्हेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू? जर आईवडिलापैकी कोणी जर तुम्हाला चापट मारली तर तुम्ही कसं रिॲक्ट करतात? आणि एक लक्षात ठेवा, म्हणजे कायमस्वरूपी, की तुमची जी रिॲक्शन आहे ती हार्श असता कामा नये, किंवा ज्याला सोप्या भाषेत निगेटिव्ह असता कामा नये. मग काय काय रिॲक्शन्स असायला पाहिजे? आय डू नॉट माइंड इट. मला त्याचं राग येत नाही. आय नेवर शो एनी काइंड ऑफ अँगर. मी कुठलाही राग व्यक्त करत नाही. इफ माय पॅरेंट्स स्कोल्ड मी, इट मीन्स आय मे हॅव कमिटेड एनी मिस्टेक. ॲपोलोजाइज फॉर दॅट अँड ट्राय नॉट टू रिपीट इट अगेन. ओके, तुम्ही तुमचं काय लिहायचं असेल लिहा.
Second one, how do you feel when someone insults you? जर कोणी तुमचा अपमान केला तर बऱ्याच वेळेस काय होतं अशा वेळेस? वी शो अँगर, वी जस्ट स्टार्ट कॉर्निंग. परंतु दॅट इज नॉट द करेक्ट रिॲक्शन. यू हॅव, मग उत्तर कसं सांगता येईल? आय कीप मायसेल्फ calm and cool. Think over it. Try to find out the reason. If there is some misunderstanding, try to clear it. Okay? Chala, next one. How would you react when you are cheated by your friends? जर तुमच्या एखाद्या मित्राने तुम्हाला फसवलं तर काय होतं? At first, I feel very sad if my close friend cheated me. But then I talk to him or her and try to find out the reason why it happens. And if there is some reason, I try to find out the solution. Okay? चला next. तुम्ही तुमचं लिहू शकता. Why is it wrong to make a difference among friends who belong to a different class, color or community? Very nice question. Can we make friendship with our friends on the basis of class, caste or community? No, never. आपण आपल्या मित्रांशी मैत्रिणीशी मैत्री ही त्याचा वर्ग, रंग, त्याचा धर्म, त्याची जात पाहून करतो का? नाही करत. मग अशा गोष्टीचा आधार घेऊन आपण भेदभाव करतो का? नाही करत. आता व्हाय इज इट रॉंग? हे असं चुकीचं काय की जातीच्या आधारावर, रंगाच्या आधारावर, धर्माच्या आधारावर दोन मित्रांमध्ये किंवा लोकांमध्ये भेदभाव करणे हे चुकीचं काय? फ्रेंड्समध्ये चला, वी मेक फ्रेंडशिप on the basis of likings, qualities and his or her nature, not on the basis of caste or community. If we have same hobbies, we make friendship. And making friendship, we never do it on the basis of caste, community. Is it? That's why it is wrong to make difference among friends who belong to the different class, color or community. Okay? चला तर आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय म्हणते? Complete the table by providing suitable responses to the given actions. खाली काही ॲक्शन्स दिलेले आहेत, त्याला रिस्पॉन्स काय करायला पाहिजे? अशा परिस्थितीमध्ये आपण रिस्पॉन्स काय करायला पाहिजे? आपलं प्रत्युत्तर काय असायला पाहिजे? आपली प्रतिक्रिया काय असायला पाहिजे? आणि ही लक्षात ठेवायची की ती पॉझिटिव्हच असली पाहिजे. ठीक आहे, एखाद्याची निगेटिव्ह असू शकेल, पण ती जर निगेटिव्ह तुमचा रिस्पॉन्स असेल तर त्यातनं तुमची जी पर्सनॅलिटी आहे त्याचं जे इम्प्रेशन आहे ते बॅड पडेल. म्हणून कधी पण अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? तर कीपिंग आवर हेड कूल अँड काम. शांत ठेवायचं डोकं. ज्याचं डोकं शांत तो कुठल्याही अडचणीत कशातूनही बाहेर निघतो. ओके, चला फर्स्ट ॲक्शन. यू आर पनिश्ड बाय द टीचर विदाउट एनी रिझन. काही कारण नाही पण शिक्षकाने तुम्हाला शिक्षा दिली. असं होतं, प्रत्येकासोबत एकदा तरी झालेलं असतं. तुमची चूक नसते, कोणाची तरी दुसऱ्याची चूक असते, परंतु तुम्हाला शिक्षा मिळते. अशा वेळेस काय करता तुम्ही? तर इथे रिस्पॉन्स दिला, आय शॅल नॉट लूज माय टेम्पर. मी माझा संयम ढळू देत नाही, बट आय शॅल टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड्स. असं जर झालं तर संयम ढळू द्यायचा नाही, राग येऊ द्यायचा नाही, राग व्यक्त करायचा नाही, परंतु
जर तुमची चूक नसेल तर नंतर शिक्षकांशी याविषयी बोलायचं आणि क्लिअर करून घ्यायचं. ओके, चला पुढे. युअर फ्रेंड्स स्प्रेड र्युमर्स अबाउट यू. तुमच्याबद्दल तुमच्या मित्राने मैत्रिणीने खूप अफवा पसरविल्या. आणि हे होतं, प्रत्येकाला याचा कुठे ना कुठे अनुभव येतो, स्पेशली 10th क्लास स्टुडंट्स. मग अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे? इफ यू शोड अँगर द सिच्युएशन बिकम वर्स. तुम्ही जर राग व्यक्त करत राहिला तर परिस्थिती आणखी जास्त बिघडते. अशा वेळेस काय करायला पाहिजे? कीप युअर हेड कूल, काम, थिंक ओव्हर इट, ट्राय टू फाइंड आउट व्हाय युअर फ्रेंड इज स्प्रेडिंग rumor. Talk to him or her directly. Try to sort out his or her misunderstanding. Don't show anger. राग दाखवू नका, पण बोला, कारण बोलल्याने सगळे प्रश्न मिटतात. आपण काय करतो, एखाद्याची गोष्ट आपल्याला खटकली की आपण आबोला धरतो, बोलत नाही. ती ती काय म्हणूया आपण, तो प्रॉब्लेम वाढत जातो. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? जस्ट गो अँड टॉक टू हिम ऑर हर. ट्राय टू फाइंड आउट, ट्राय टू सॉर्ट आउट द मिसअंडरस्टँडिंग्स. एखादी मिसअंडरस्टँडिंग झालेली असेल तर ती सॉर्ट होते आणि बोलूनच होणार ना, तर बोलायला पाहिजे. ओके. समवन डाऊट्स यू. जर कोणी तुमच्यावर शक घेत असेल, हेही तुमच्या जीवनामध्ये मित्रमैत्रिणीच्या संदर्भात बऱ्याच वेळेस होतं. असं वाटतं की त्याने काहीतरी लावालावी केली असेल, तिने काहीतरी लावालावी केली असेल. आपण डाऊट घेतो की नाही, एखादं पुस्तक हरवलं आहे, नोटबुक हरवली, पेन हरवला आहे, आवडतो पेन आपला, यानेच चोरला असेल, असा डाऊट येतो आपल्याला. जर असा डाऊट तुमच्यावर कोणी घेतला तर मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? ट्राय टू क्लिअर हिज हर डाऊट. जर इफ यू find that someone is having doubt, then just go talk to him or her, try to find out or try to clear that, sort out the doubt. If you talk to him or her, then you can sort it. आणि नाही बोललं तर ते सॉर्ट होणार नाही. त्यासाठी तुम्हाला जावं लागेल, बोलावं लागेल. Your relative blames you for something. तुमचे जे नातेवाईक आहेत ते तुमच्यावर काहीतरी ठपका ठेवत आहेत, ब्लेम करत आहेत, तुम्हाला दोष देत आहेत. हे की नाही? दोन मित्र असतात, एखादा थोडासा काहीतरी हे झाला की ते त्याचे आईवडील किंवा कोणीतरी काय म्हणतं याच्यामुळेच बिघडला, कोणाला तरी ब्लेम करतात. मग अशा वेळेस काय करतो आपण? त्याच्या घरीच जात नाही, त्याच्याशी मैत्री करत नाही. पण असं हे रिॲक्शनचं बरोबर आहे का? नाही. मग अशाही वेळेस काय करायला पाहिजे? कीप your head cool and calm. Talk to that person, relative, about that topic. Try to find out the reason why he is blaming you. And if you haven't committed any mistakes, then clear it. If you have committed mistakes, apologize for that. Simple. Don't carry it because it is a kind of a burden. If you carry it, it will increase day by day and put extra mental pressure on you. That's why just go and talk to that person. That is the easiest solution for you. Okay? Next one. Someone hurts you. जर कोणी तुम्हाला खूप वेदना दिलेली असेल, at first we feel sad and stop talking that person. Just avoid that person. But that is not good. If someone hurts you, the same way, you do not do the same thing. You do not hurt that person. That is not the best way. You just try to clear the issue. जे काहीच घडलं असेल ते क्लिअर करून टाका. एखाद्याने तुम्हाला त्रास दिला, अबोला करून काय उपयोग होत नाही, संबंध तोडून काय उपयोग होत नाही.
बोला, बोलल्याने प्रश्न सुटतात. इज दॅट क्लिअर? ओके, यू कॅन राईट युअर ओन रिस्पॉन्सेस. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही तिथे मांडू शकता. सेकंड वन, कंप्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली अँड शेअर देम विथ द क्लास. चला आता इथे काय केलेले पहा. इफ यू रीड बुक्स यू विल गेन नॉलेज. तुम्हाला माहिती आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन जो इफने सुरू होतो. याच्यामध्ये 2 क्लॉजेस असतात, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. जो इफने सुरू होतो ना त्याच्यात एक कंडिशन दिलेली असते, त्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असं म्हटलं जातं. तर इफने सुरू होणारा सबऑर्डिनेट क्लॉज असतो आणि कॉमाच्या नंतर येणारा मेन क्लॉज असतो. सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये इफने सुरू होणाऱ्या कंडिशन दिलेली असते आणि तसं जर केलं तर काय होईल हे मेन क्लॉजमध्ये सांगितलेलं असतं. याच्यामध्ये या दोन्ही क्लॉजमध्ये एक टेन्स फॉर्मचं ॲग्रीमेंट आहे. आता ते काय माहिती आहे का, ते लक्षात ठेवा. जो सबऑर्डिनेट क्लॉज असतो इफने सुरू होणारा, इफ इट इज इन सिम्पल प्रेझेंट टेन्स, जर तो साध्या वर्तमान काळात असेल तर मेन क्लॉजमध्ये सिम्पल फ्युचर टेन्स वापरला जातो, विलचा वापर केला जातो. सोपा सांगायचं म्हणजे विलचा. ओके, जर तुमच्या इफच्या क्लॉजमध्ये सिम्पल पास्ट टेन्स असेल तर पुढच्या मेन क्लॉजमध्ये वुड, WOULD, वुडचा वापर केला जातो. ओके, आणि जर इफच्या क्लॉजमध्ये परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल, परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल तर मेन क्लॉजमध्ये वुड हॅव आणि मेन व्हर्बचं थर्ड फॉर्म अशी रचना वापरले जाते. हे लक्षात ठेवा तुम्ही, कारण हे फार महत्त्वाचं आहे. चला तर इथे काय आले पाहूया. कंडिशन पहिल्या याच्यात काय, इफ यू रीड बुक्स, जर पुस्तकं वाचलीत काय होईल, यू विल गेन नॉलेज. विलचा वापर केला, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. तसंच पुढे आता जाऊया. इफ यू डू एक्सरसाइज डेली, जर दररोज व्यायाम केलात काय होईल, you will be fit and fine. You will enjoy healthy life. ओके, चला आता मेन क्लॉज दिलाय, सबऑर्डिनेट क्लॉज तुम्हाला लिहायचा. काय दिलाय, यू विल पास द एक्झाम, तुम्ही परीक्षेत पास होल. पण कंडिशन काय येईल याच्यासाठी, इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम. असे आता 2 मनाने लिहायचे. 2 तुमच्या मनाने लिहायची. याच्यामध्ये थोडा बदल कसा दिलाय, म्हणजे तुम्ही सबऑर्डिनेट क्लॉज नंतर पण घेऊ शकता, म्हणजे लास्ट एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे. तर ते दोन्ही तुम्ही तुमच्या मनाने लिहून टाका तिथे. ओके, चला थर्ड ॲक्टिव्हिटी काय म्हणते, क्लासिफाय द फॉलोइंग इनटू वीकनेसेस अँड स्ट्रेंथ्स. खाली काही क्वालिटीज दिलेल्या आहेत आपल्यातल्या, तर त्या क्वालिटीज डिवाइड करायच्या 2 कॉलममध्ये. एक आहे वीकनेसेस, म्हणजे आपल्यात असणारे दुर्गुण ज्याला म्हणूया किंवा कमतरता, वीकनेसेस. आणि स्ट्रेंथ म्हणजे ताकद, आपले प्लस पॉईंट काय आहेत. ओके, तर पहिला पाहूया फिअर म्हणजे भीती. काय म्हणतात, भीती. वीकनेस, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. स्ट्रेंथ, क्लॅरिटी, स्पष्टता. स्ट्रेंथ, कन्फ्युजन म्हणजे अशी गोंधळाची परिस्थिती. मग वीकनेस. वरी, काळजी, ते वीकनेसेसमध्ये. करेज, स्ट्रेंथ. कावर्डिस, भित्रेपणा, वीकनेस. कंपॅशन, एखाद्या गोष्टीबद्दल असणारं तीव्र भावना, स्ट्रेंथ. ब्रेव्हरी, स्ट्रेंथ. हेजिटेशन, संकोच, मनामध्ये असणारा संकोच. ठीक आहे, ते कुठे येईल, वीकनेस. पंक्च्युअलिटी, म्हणजे कुठली गोष्ट वेळेवर करणे, तर ती स्ट्रेंथ आहे. लेझिनेस, आळशीपणा, वीकनेस. अँगर, राग, वीकनेस. फेथ, विश्वास, हे स्ट्रेंथ आहे. पेशन्स, संयम, स्ट्रेंथ आहे. ॲम्बिशन, काहीतरी लाईफमध्ये आपल्या ॲम्बिशन असते की नाही, ध्येय ज्याला म्हणू आपण, ते स्ट्रेंथ. जनरॉसिटी म्हणजे उदारता मनाची.
मोठ्या मनाचं ज्याला म्हणतो आपण, ते काय? स्ट्रेंथ. इम्पेशन, उतावीळपणा, इम्पेशन्स. वीकनेस, चिअरफुलनेस, जे काय म्हणूया आपण, उत्साही. स्ट्रेंथ. टॉलरन्स, टॉलरन्स म्हणजे सहनशक्ती. स्ट्रेंथ. ॲरोगन्स, ॲरोगन्स म्हणजे राग व्यक्त करणे, उद्धटपणा. वीकनेस. ॲग्रेसिव्हनेस, फार जास्त ॲग्रेसिव्ह असते, हां, ते काय? वीकनेसेस. इज दॅट क्लिअर? ऑल दीज आर द क्वालिटीज ऑफ पर्सनॅलिटी. मग यातल्या वीकनेसेस कोणते आणि स्ट्रेंथ कोणते? आता तुम्ही तुमच्या स्वतःची परीक्षा, इंट्रोस्पेक्शन ज्याला म्हणतात, आत्मपरीक्षण तुम्ही करू शकता. तुमच्यात कोणते वीकनेसेस आहेत आणि तुमच्यात स्ट्रेंथ्स कुठले आहेत. एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये स्वॉट नावाची एक टेस्ट आहे, SWOT, AT, की नाही? स्ट्रेंथ, W वीकनेसेस, O ऑपॉर्च्युनिटीज आणि T थ्रेट्स. तर प्रत्येकजण आपल्या पर्सनॅलिटीची आत्मपरीक्षण करू शकतो या पद्धतीने. म्हणजे आपल्यामध्ये असणारे स्ट्रेंथ कुठले आहेत, चांगले गुण कुठले आहेत. म्हणजे सकाळी एखादा लवकर उठतो तर हा त्याचा काय झाला? चांगला गुण झाला. आणि सकाळी मी लवकर उठत नाही तर हा त्याच्याचा वीकनेस झाला. ऑपॉर्च्युनिटीज, मी जे करतोय त्याच्या पुढे मला भविष्यात कोणकोणत्या संधी आहेत त्या लिहायच्या. आणि थ्रेट्स, मला भविष्यात कोणत्या अडचणी येणार आहेत. या 4 गोष्टीची जर आत्मपरीक्षण केलं तर तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी फार महत्त्वाचं असतं. किंवा तुम्ही करिअर कुठलं निवडावं, जेव्हा आपण एखाद्या करिअर काउन्सिलरकडे जातोय ना, तर त्यावेळेस हीच तपासणी केल्या जाते आणि मग आपल्याला करिअरचं गायडन्स केल्या जातं. इज दॅट क्लिअर? ओके. द पोएम वी विल टेक इट इन नेक्स्ट video. Up to that, have a nice day. Thank you very much.